झी 24 तास एक पाऊल पुढे। लूट फक्त दुकानांमध्येच होते असा विचार करत असाल तर सावधान। देवाच्या दारीही भक्तांची लूट होते। तुळजापुरात तोतया पुजारी थेट दर्शनाचा आमिष दाखवून अभिषेक आणि पूजेच्या नावाखाली भक्तांची हजारोंनी लूट करतायत। या प्रकरणी प्रशासन जरी कुंभकणे झोपेत असलं तरी पुजाऱ्यांनी मात्र या प्रकरणी आंदोलनाचा इशारा दिलाय। तुळजाभवानी मंदिरात भक्तांची लूट, तोतया पुजाऱ्यांचा मंदिरात सुळसुळाट। तोतया पुजाऱ्यांच्या त्रासाकडे प्रशासनाची डोळेझाक। तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरात तोतया पुजाऱ्यांकडून भाविकांची लूट आणि फसवणूक होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। मंदिराचं महाद्वार आणि प्रदक्षिणा मार्गाजवळ भाविक आल्यानंतर हे तोतया पुजारी त्यांना थेट दर्शनाचं आमिष दाखवून अभिषेक किंवा महापूजेच्या नावानं हजारो रुपये उकळतात आणि भक्तांना नेहमीच्या दर्शन रांगेत उभा करून पसार होतात। त्यामुळे भाविकांना मोठा आर्थिक फटका आणि मनस्ताप सहन करावा लागतोय। हे प्रकार सातत्यानं घडत असूनही प्रशासन याकडे डोळेझाक करत असल्याचा मंदिरातल्या पुजाऱ्यांचा आरोप आहे। त्यामुळे मंदिराच्या पुजाऱ्यांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिलाय। यांच्यावर आता जर कारवाई नाही झाली तर 1 जून 2013 दुपारी 12 वाजता मी मंदिर परिसरामध्ये निश्चित आत्मदहन करणार आहे। येथील सुरक्षा जे अधिकारी आहेत हे ओळखपत्र न पाहता अशा लोकांना मंदिरात प्रवेश देतात करतात व अशा लोकांबद्दल वेळोवेळी पुजारी मंडळाने तक्रार केलेली असतानाही अशा प्रकारच्या या तोतया पुजाऱ्यांवरती मंदिर प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची कारवाई केली जात नाही। तुळजाभवानी मंदिरातल्या तोतया पुजाऱ्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे मंदिर प्रशासन आणि खऱ्या पुजाऱ्यांची नाहक बदनामी होतीये। तोतया पुजाऱ्यांचा तातडीनं बंदोबस्त नाही केला तर उस्मानाबाद जिल्हाधिकाऱ्यांच्या ताब्यात असलेल्या मंदिरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे। महेश पोद्दार, झी मीडिया, उस्मानाबाद। झी 24 तास एक पाऊल पुढे।